पोरांनी डायरेक्ट पाठातच लुटून दिलं मला. काय झालं जाणून घ्यायचं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जय शिवराय मित्रांनो, लोक प्रयागराजला जाऊ राहिले आंघोळीला म्हणून आम्ही पाटाला पावायला आलो. इथं यांनी तर डायरेक्ट माझ्या कानातच पाणी घातलं हो. बाहेर येतं नाही इथं एकाने हद्दच पार केली हो. डायरेक्ट माझ्या तंगडीत धरून राहिला. बाहेर आलो कसं बस एक जण पाठी मागून आला आणि त्याने डायरेक्ट लुटूनच दिलं हो. डायरेक्ट खाली गेलो हो, डोक्यालाच लागलं बरं. त्यांना तिकडून येताना पाहिलं, अरे म्हणलं आपल्यावरच अटॅक दिसतं गड्या आता. म्हणलं आपलं काही खरं नाही. मग काय पळलं बाहेर. ते झालं पुढं इथं दाबे पैसे आलो ते इथं पोळं आंघोळी करीत होते. तिने आग्रह केला. मग काय खाली उतरलो. इथं उतरलं तर पण भी वाटत होतं, पाण्याला प्रेशर लय होता. मग घेतली कशी बशी उडी. इथं वर यायला सिस्टीम भारी होती आणि कॅमेरे पाहून हिने 2 वट वर केले आणि दुसऱ्याने केले हो. हिने तर लांबूनच पळत येऊन उडी खाल्ली हो. काय मस्त लागला असं पाहायला, पण कोणाला सांगणार आहे आता. मग काय यांचं इथं काय चाललं ते मलाच कळलं नाही, त्याच्यामुळे तुम्हाला काही सांगू शकत नाही. फक्त कॅमेऱ्यात आले म्हणून पाहून घ्या. इथं चांगलं टाकलेलं होतं, पण दुसऱ्याला तंगडे वडायची काही गरज होती का? पण काय आपल्या लोकांना लय गाण खोड दुसऱ्याची तंगडे वडायची. मग काय त्याला इथं पाठ क्रॉस करून पलीकडे जायचं होतं, तोही भारीसा टाकला भाऊ. कसं बस उभं राहिला आणि त्याला वाटलं इथं आता कटाळ कटाळ धरून जावं वर. त्याच्या मागं काय साडेसाती काय नो वर चढल्याला चांगला घसरून पाडला होऊन गेला ना वाहून डायरेक्ट. तेव्हा माउंटेन ड्यू पिऊन आलेला होता. काय नो नुसतं म्हणायचा डर क्या डर क्या दे, पण शेवटी चढला ना वर. हा व्हिडिओ त्यांना शेअर करा, ज्यांच्यासोबत तुम्ही खूप दिवसांतून पाहायला गेले होते. राहिलेली काही अजून वेगळीच मजा आहे ती पुढच्या भागात पाहू. तोपर्यंत फॉलो करून घ्या मग चालता बोलता.